नमस्कार मंडळी. तर रवा कसा टिकवायचा? रव्यामध्ये लगेचच आळ्या किडे लागतात, जाळी होते. तर ती होऊ नये म्हणून आपण काय करायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहिल्यांदा जी सोपी पद्धत आहे ती सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते. तर रवा चांगला चाळून घ्यायचा, जाळी होऊ द्यायची नाही आणि तो उन्हामध्ये वाळवायचा, म्हणजे त्याला जाळी किंवा कीड लागत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रवा तेलामध्ये किंवा डालड्यामध्ये किंवा तुपामध्ये कशातच न भाजता साधा रवा कढईमध्ये टाकून आपण रवा भाजून घ्यायचा. रवा लाल असा भाजायचा मंद आचेवरती आणि तो रवा डब्यामध्ये भरून ठेवायचा, म्हणजे त्याला अजिबात कीड लागत नाही, आळी लागत नाही किंवा जाळीसुद्धा लागत नाही, काहीच नाही लागत. तर हा रवा असा टिकवायचा आणि उन्हामध्ये कायमस्वरूपी रवा वाळवून ठेवायचा, म्हणजे जाळी आळी आणि कीड लागत नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ओलसर डब्यामध्ये ठेवायचं नाही. डबा घासल्यानंतर कडक उन्हामध्ये डबा वाळवून घ्यायचा आणि त्या डब्यामध्ये वाळवलेला रवा भरून ठेवायचा, म्हणजे कधीही रव्याची खीर, शिरा आणि उपीट हे बनवता येतं. म्हणून हे भाजून ठेवायचं, म्हणजे पटकन आपल्याला उपयोगी पडतो. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.